बात कैसे लिख सकता वनिता 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 मी काय म्हणते ऐक. काय मला काहीतरी सांगायचं. नाही 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 तू काय सांगू नकोस ग. आता मी काय सांगते ना ते ऐकायचं. हं हे बघ आता आपल्याकडे ना पाहुणे येणार आहेत. त्यामुळे आपलं घर कसं सगळं लख्ख झालं पाहिजे बघ. आणि ना मला कुठलीही कामाची तक्रार सांगू नकोस बरं का. आता तुझं ते विसरलंय मी आज काहीही ऐकून घेणार नाहीये. आत्याबाई तुम्ही ना लई टेन्शन घेता बघा. अजिबात टेन्शन घेऊ नका. मी समधी काम कशी पटापटा पटापटा करते बघा. 100% नाही नाही 100% म्हणू नकोस. मला नापास झाल्यासारखं वाटायला लागतं. आत्याबाई या वयात शाळेत जाणार कसं दिसल. वनिता काम कर पटपट. हात चालव आधी. नाही त्या गोष्टी बडबड बडबड करत बसते उगाचच. आणि काय तोंड वडू आहे ना. तुला फोन करतो बायको. कमीत कमी दिवस तरी वड करून घेतो. अहो हॅलो गुड मॉर्निंग बायको. आग बस का बायको. आपण तुला एवढं गुड मॉर्निंग म्हणतोय आणि तू काय बी बोलाना झाली. पण एक गोष्ट सांगू बायको. आपण तुझ्यावर लय लय खुश असल्यामुळं तू काय नाही बोलली तरी काय हरकत नाही बघ. आपण सांगितलेलं काम एकदम चोख पार पाडलंय तू. मी आता म्हणतो तू बी जगातली अशी पहिलीच बायको असेल तिच्या पहिल्या नवऱ्याचा दुसरा संसार तुझ्यामुळे मार्गी लागणार आहे. बरं आता ऐक. आपल्यासाठी तू आता एवढं समज केलेलं आहे तर साखरपुड्याचं आहे तो बी आपला दणक्यात झाला पाहिजे म्हणजे मिळालं. ए बायको अगं ऐकते का नाही. ऐकतीये मी ऐकतीये. त्याचं काय ना बायको. आपलं लग्न एकदम झटक्यात झालं होतं त्यामुळे साखरपुडा काय असतो ते आपल्याला माहितीच नाही. पण आता तुझ्यामुळे साखरपुडा काय असतो ते कळणार आहे. साखरपुड्याची मजा घ्यायला काय हरकत आहे. अगं बोल की परत बंद झाली का बोलायची. हे बघा अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्लीज हा सगळा खेळ थांबवा आता. प्लीज माझ्या सोहाचं आयुष्य खराब करू नका हो. हे बघा तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती मला द्या पण प्लीज सोहाला सोडा. अगं येडी का कुळे का नुसतीच गुळगुळे. इथं साखरपुड्याची जमती तयारी झाली असताना सगळे घोड्यावर बसायची तयारी झालेली असताना तू वरात कॅन्सल करायला लावते होय. हे बघा प्लीज प्लीज तुम्ही सोहाच्या आयुष्यातून निघून जा. कसं आहे बायको. शनी असतो ना शनी तो 7.5 वर्ष साथ देत असतो. 7.5 वर्षानंतर तो सुट्टी देतो. पण हा विक्रमराजे शिर्के एकदा का राशीला लागला ना की दानाला लावल्याशिवाय सुट्टी देत नसतो. तू आता फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवायची. जास्त शहाणपणा केला या साखरपुड्यामध्ये आणि थोबाड उचकटायचा प्रयत्न केला तर अख्ख्या घरादारात डेड बॉडीज दिसतील. नाही नाही हे बघा तुम्ही असं काहीही करणार नाही. तुम्ही असा विचारही करणार नाही आहात. रे बायको आपण स्वतःच एक डेड बॉडी आहे तर दुसरा आपण विचारच काय करू शकतो ना. मेलेलं जनावर आगीला भीत नसते ग. आणि आपण असं जनावर आहे जे आग स्वतः घेऊन फिरतय. कळलं का. काय गटवळे काय बघतेस. आज माझी आणि तेजसची एंगेजमेंट आहे. त्याचीच तयारी चालली आहे सगळी. ही बघ साडी. सगळ्यांना वाटतंय ही साडी मला आवडली म्हणून मी घेतली.
पण खरं सांगू, हा रंग माझ्या बाबांना आवडला असता म्हणून नाही, मी रडणार नाही आज. मी रडलेलं तुम्हाला आवडलं नसतं ना. कशी आहे जखम? बरी अहो काय करताय? काळजी घ्या नवऱ्याची. मी माझ्या बायकोची घेतो. तेजस बोल. सोहा, काय झालंय? नाही, काही नाही. सोहा, प्लीज सांग. तेजस बाबांना खूप मिस करते. आज एवढ्या मोठ्या आनंदाच्या क्षणी बाबा नाहीये. सोहा, आय कॅन अंडरस्टँड. तू एवढी इमोशनल झालेली त्यांना आवडलं असतं का? नाही ना? मस्त आवडलं. मी पण तोच विचार करत होते, पण तुझा फोन आला म्हणून भरून आलं. हो. आर यू ओके? आज बाबा जरी नसले तरी तू माझ्यासोबत कायम असणार आहेस. सो मला काळजी करण्याची गरजच नाहीये. बरं, ते सगळं राहू दे. मला सांग, तुझी तयारी कुठपर्यंत आली आहे? वंस, मी काही मदत करू का? अजिबात नको. वहिनी, इकडचं सगळं मी बघते. तू फक्त किचन मध्ये लक्ष दे. आपले आचारी आहेत ना, त्यांच्या शेजारीच उभी राहा. त्यांना काय हवंय काय नकोय ते सगळं बघ. जी लागेल ती गोष्ट त्यांच्या हातात दे. मग तर झालं ना. मी जरा हलवायला फोन करते. वंस, मी सकाळपासून तुमची धावपळ बघते. थोडी तब्येतीची काळजी घ्या. वहिनी, अगं आपल्या सोहाचा साखरपुडा आहे. थोडी दगदग तर होणारच ना. आणि दगदग झाली काय बिघडलं त्यामुळे? हा, मला जरा हलवायला फोनच करू दे पहिल्यांदा. आधी कुठवर आला बघू देत आधी. आता तुम्ही मला सांगा, फ्रान्सला तुम्ही कधी सेटल झाला? फ्रान्स? आम्ही कधी फ्रान्सला गेलो? मगाशी पाठ करून घेतलं होतं ना याचं उत्तर. असं कसं विसरता हो लगेच तुम्ही? तुम्हाला खरंच आठवत नाहीये की दोघं मिळून तुम्ही माझी शाळा घेताय? शाळा नाही हो, शाळा नाही. अहो ते तेजस फ्रान्स. आठवलं. तेजसच्या जन्माआधी आम्ही बिझनेस साठी फ्रान्सला शिफ्ट झालो, बरोबर? अहो सुरुवातीला आठवलं असं घेणार आहात का तुम्ही? अरे पाठांतर नाहीच आहे तुमचं. आणि डायलॉग डिलिव्हरीची तर वाट लावली तुम्ही, वाट. अहो पण आम्ही प्रयत्न करतोय ना. तुम्ही किती ओरडताय? पाठ केलेलं पण विसरायला होतं. अरे बघा, मला कारण नको आहेत, रिझल्ट हवाय.
अहो आपल्याकडे फारच कमी वेळ आहे आणि जास्तीत जास्त काम करायचंय आपल्याला. करतो करतो अहो आम्ही. कधी करणार तुम्ही? अभिनय कार्यशाळा का बॉम्ब लावली रे बागे? अहो भाई बॉम्ब करू नाही तर काय करू, यांचं अजिबात पाठांतरच होत नाहीये. अरे टॉनगे ऍक्टर म्हणताना स्वतःला पाठांतर करता येत नाही काय? करतोय आम्ही. ए पाके यांनी जर का माती घालली ना तर प्लॅन बी आखायला लागतोय बहुतेक. प्लान बी म्हणजे आम्ही बँकॉक वरून आलो हेच ना? फ्रान्स वरून आलो आम्ही. फ्रान्सवरून. नीट पाठांतर करून घे. अहो पण भाई प्लॅन बी म्हणजे नक्की काय करायचं? प्लॅन बी म्हणजे यांचा बळी. हा? बघा यांच्या कपड्यांचं काहीतरी. हा भाई आलोच. आर नीट पाठांतर करा नाहीतर लावाला मला जाणाला. करतो. चल हे एक काम झालं. वहिनी, आता या क्षणी दादाची आठवण येणं साहजिक आहे ग. आज दादा हवा होता, पण तो नसताना सुद्धा आपल्याला हा सोहळा पार पाडला पाहिजे. आपण जर असं रडत राहिलो तर दादाला आवडेल का? नाही ना. आता असं दुःख करत राहून उपयोग नाही. ताबडतोब आपल्याला कामाला लागायला हवं. हो ना? चल. आत्ते, हा अभि, बरं झालं तू आलास. तुला मी जे काम सांगितलेलं होतं त्याचं काय झालं? त्या ज्वेलरचाच फोन होता आता. त्याने सांगितलं अंगठी तयार आहे. अर्ध्या तासात मला बोलावलंय त्याने. बरं झालं, चला म्हणजे हे काम मार्गी लागलं बघ आता. हं? अभि, मी काय म्हणते, तुमची गरज इथे घरात जास्त आहे ना आज? मग मी जाऊन अंगठी आणू का? त्याची काही गरज नाहीये. अभि, अंगठी आणायला तू जाणार आहेस. हिला काय घराबाहेर जायला निमित्तच पाहिजे असतं दरवेळेला. तुला बाकी काही काम नाहीये का? हं? जा वर सोहाला मदत कर जरा. तुला काही मदत हवी आहे का? मला सांग ना, मी पण करते. हे याच्यावर चांगले दिसतील ना? बघू. छान आहेत. झाली बाबा तयारी दुसऱ्या लग्नाच्या पहिल्या एंगेजमेंटची. आला का बायकोला फोन केला पाहिजे. पहिल्या बायकोला करावं का दुसऱ्या?
यांचे कपडे. तेजस तुला का व्हिडिओ कॉल करतोय? हाय. थँक गॉड. म्हणजे मी वहिनींना सांगितल्याप्रमाणे त्या तुझ्या रूम मध्ये आल्या. म्हणजे अगं एंगेजमेंट साठी ना मी कपडे घेतले, ते दाखवण्यासाठी तुला फोन करत होतो, पण तुझा फोन कनेक्टच होत नव्हता. मग वहिनींना सांगितलं की तुझ्या इथे ये. बर वहिनी, एक रिक्वेस्ट होती. म्हणजे तुमचा फोन इथेच ठेवला तर आम्हा दोघा नवरा बायकोंना थोडं बोलता येईल. बोल. हा जोधपुरी घेतलाय आपल्या एंगेजमेंटसाठी. खूप हँडसम दिसतोय. थँक्यू. बरं एक मिनिट. हे बघ अंगठी. खूप सुंदर आहे. बरं तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. ओळख काय असेल? तूच सांग काय असेल आता. माझे आई बाबा आलेत. हो आलो. एक मिनिट. नमस्कार. हाय. नमस्कार. तिला ना कधी भेटतोय असं झालंय ग आम्हाला. मी पण खूप एक्साइटेड आहे तुम्हाला भेटायला. प्लीज लवकर या. हो. बेटा खरंच आमचा तेजस खूप लकी आहे की त्याला तुझ्यासारखी ब्युटिफुल लाईफ पार्टनर मिळाली. बरं सुहा आई बाबांनाही आता रेडी व्हायचंय. आम्ही रेडी होऊन तिकडेच यायला निघतो. ओके लवकर ये. मी वाट बघते. बाय. बाय. कशी वाटली चून? छान आहे, छान आहे, छान आहे, छान. छान आहे ना. आता अजून एक गोष्ट ध्यानात ठेवायची. इथून जाताना येताना आणि तिथं तू आवड जर का उचकटलं गाडीत ना बाहेर फेकून देईन. नाही 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 काही नाही करणार आम्ही. आठवतंय ना कालचं? हो हो. जावा आता आवरा. यायला माझी पहिली बायको दुसऱ्या बायकोला काय ना म्हणा हाक मारणार. ननंद कसं होत? आईला कन्फ्युजनच आहे. जाऊ दे. साखरपुडा तर करून घेऊ आज. हॅलो. हो 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 मी निघतेय. ऍक्च्युली एंगेजमेंटच्या गडबडीत मी विसरून गेले होते. हो 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 मी निघतेय. हो हो मी आलेच आलेच. मीनाक्षी तुझा फोन. हा मी पळते. मला घाई आहे. सोहा अगं वनिता सगळी कामं झाली ना? आत्याबाई टेन्शन घेऊ नका.
तुम्ही सांगितलेली समधी कामं झालेत बघा 100%. ते बरं झालं तुझं 100%चं काम. जा आतमध्ये, चल किचन मध्ये मदत कर आता. सोहा सोहा ग, तू कुठे निघालीस आता? आत्ते मला अर्जंटली कॉलेजला जायचंय. कॉलेजला? आणि आता? अगं ही काही वेळ आहे का सोहा? आत्ते माझा पेपर मिस झाला की नाही, मला तो पेपर परत देता यावा यासाठी एक फॉर्म भरायचा आहे. तो आजच भरायचा आहे. मी आज फॉर्म नाही ना भरला तर माझं अख्खं सेमिस्टर वाया जाईल. मी एक काम करते, पटकन फॉर्म भरून परत येते. अगं पण आता वाजलेत किती? 1 वाजून गेलाय. गुरुजींनी सांगितले 4 ते 4:30 एवढाच चांगला मुहूर्त आहे. आता तू जाणार कधी, येणार कधी परत? आत्याई माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये. हे बघ, जेवढी एंगेजमेंट इम्पॉर्टंट आहे तेवढी माझी सेमिस्टर इम्पॉर्टंट आहे. आणि बघ, तुझ्याशी बोलत बसल्यानंतर अजून लेट होईल मला. अगं हो, पण आत्या, मी काय म्हणते, आजच्या दिवशी सोहाला असं एकटीला सोडणं बरोबर नाही ना. मी जाऊ का तिच्या बरोबर? हा, एक काम कर, तू पण माझ्या बरोबर चल. आतमध्ये काही गरज लागली तर कोणीतरी सोबत हवं. हं? आपल्याला लगेच निघायला हवं. चल. काही गरज नाहीये. तू कुठेही जायचं नाहीस, समजलं ना? मी जरा त्या ज्वेलर्सकडे जाऊन येतो. बरं झालं तू आलास. हे बघ, सोहाला आता कॉलेजमध्ये सोड आणि येताना अंगठी घेऊन ये. कॉलेज? बरं चल, मी गाडी काढतो. आते, प्लीज मीनाक्षीला माझ्यासोबत येऊ दे. मला खरंच तिथे कोणाची तरी गरज लागणार आहे. आता माझ्याकडे काय बघत उभी राहिलीयस? जशी काय नेहमी मलाच विचारून घराबाहेर पडतेस. जा आता. येतो. दादा, प्लीज लवकर चल ना. हो सोहा, ठीक आहे, पोचू आपण वेळेत. डोंट वरी. दादा, प्लीज लवकर चल ना. सोहा, तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हा, तुझं काम झालं की मला फोन कर. शक्य झाल्यास एकत्र घरी जाऊ. ऑल द बेस्ट. बाय. ओके, बाय. मीनाक्षी, अगं बसून काय राहिलीस? लेट झालाय आपल्याला ऑलरेडी. चल. मीनाक्षी, लवकर जाऊया. अगं सोहा, तुझं बुक राहिलंय माझ्याकडे का? मी देते. नाही आता नको, मी नंतर कलेक्ट करते. मला ऑलरेडी लेट झालाय. मीनाक्षी, ये ना यार. काय ग, पाय मुरगळला? सावकाश. चल. आय होप आपल्याला इथे गर्दी नाही लागणार.
गर्दी लागली ना मीनाक्षी तर खूप वाट लागेल. काही करून 3च्या आत घरी पोहोचायचंय, नाही तर सगळे टेन्शन मध्ये येतील. देवा प्लीज, आज इथे खूप गर्दी असायला हवी. कसंही करून साखरपुड्याचा हा मुहूर्त टळायलाच हवा. ठीक आहे, मी बघते नंतर. चल. मीनाक्षी यार, आजच एवढी लाईन हवी होती का? कन्फर्म आपला अर्धा तास जाणार आहे इथे. हो ना, मलाही असंच वाटतंय. मीनाक्षी, गुरुजी आणि तेजसकडचे 3:30 वाजता घरी येणार आहेत. आपल्याला काही करून हे काम आटपून 3 पर्यंत घरी पोहोचायलाच हवं. काम कर, तू इथे लाईनीत थांब, मी पुढे फॉर्म मिळतोय का बघते. एक्सक्यूज मी काका, प्लीज मला फॉर्म द्याल, मला घाई आहे. नाही मी सकाळपासून लाईन मध्ये उभी आहे. प्लीज तुम्ही रांगेमध्ये या. आम्ही सकाळपासून रांगेमध्ये या तुम्ही. प्लीज प्लीज, मला खरंच खूप घाई आहे. रांगेत या. सकाळपासून रांगेमध्ये आहे. या रांगेत या. नाही देतात फॉर्म. सोहा तू टेन्शन नको घेऊ, आपण घरी वेळेत पोहोचू. तू एक काम कर, तू तिथे सावलीत जाऊन थांब, मी थांबते लाईनीत. याचं आटपलं की नाही बघूया. हॅलो, हा बोला अभि. हा मीनाक्षी, माझं ज्वेलर शॉपचं काम झालंय. अंगठी घेतलीये. तुमचं आटपलं का? नाही, थोडा वेळ लागणार आहे अजून. तू एक काम कर, जरा सोहाला फोन दे. हो, 1 मिनिट. काय झालं, कुणाचा फोन आहे? अभिनचा फोन आहे, तुझ्याशी बोलायचंय. हा दादा बोल. हा सोहा कुठपर्यंत आलाय? अजून किती वेळ लागेल? काहीच सांगता येत नाहीये. मी तिकडे यायचं म्हणत होतो. नाही नको, तू इथे आलास तर तुझाही वेळ फुकट जाईल. एक काम कर, तू पुढे हो, आम्ही येतो पटकन. ठीक आहे, पण बघा जास्त उशीर करू नका, नाही तर ते तुमच्या बरोबर मलाही ओरडायची. हो हो दादा, बाय. बाय. नमस्कार. 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 बसा ना. हो हो. बसा. वंस, गुरुजी आलेत, या लवकर. अगं बाई. गुरुजी नमस्कार. नमस्कार. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. तुम्हाला सांगितलेल्या वेळेत बरोबर आलोय मी. आता फार उशीर नको, मी पूजेच्या पूर्वतयारीला लागतो. पूजेचं सगळं सामान आणलंय ना, का काही अजून आणायचंय? आम्ही सगळं आणलेलं आहे, काही आणायची आवश्यकता नाहीये. हा, पण तुम्ही एक काम करा, मुलाला आणि मुलीला लवकर बोलवा. हो.
म्हणजे कसं वेळ दवडायचा नाहीये आपल्याला. आणि आजचा शुभ मुहूर्त चुकला तर पुढचे 3 महिने अजिबात मुहूर्त नाहीये, लक्षात ठेवा. आणि बरोबर 4:32 किती? बरोबर 4:32 आपल्याला हे सगळे विधी उरकून घ्यायचे. तो चला लागा कामाला आता. वहिनी सोहा पण येत असेल, आपण तयारीला लागूयात. गुरुजी आम्ही आलोच. हो हो या. वनिता गुरुजींना काय होते बघ. काय म्हणता गुरुजी? नमस्कार. नमस्कार. मग आज कसं काय इथं काम काढलं? पूजेची तयारी. पूजा हो. कशाची? कशाची म्हणजे तुम्हाला माहितच नाही? कळेल कळेल. पूजा आहे हा. साखरपुड्याची. कोणाचा? माझा नव्हे, सांगतील प्रमिला ताई. हा? हो. हा हा या. इथेच आत्ता 3:30 झालेत, म्हणजे अजून थोडा वेळ इथेच जायला हवा, तरच माझ्या मनासारखं काहीतरी घडू शकेल. तुम्हाला कळत नाही का? इथे बोर्ड लिहिलाय ना. काका प्लीज मला फॉर्म भरू द्या ना. हे बघा लंच टाइम झालाय, तुम्ही आता संध्याकाळी या 4 वाजता फॉर्म भरायला. काका मी फॉर्म भरायला नंतर आले असते, पण माझी एंगेजमेंट आहे, 4चा मुहूर्त आहे, म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्लीज प्लीज मला आत्ता फॉर्म भरू द्या प्लीज. काका प्लीज. मी फॉर्म देतो, पण पटकन भरून द्या. इथे आतमध्ये बसा. थँक्यू सो मच. वंसा हा आल्या. आई काय रे? ही बघ कशी वाटतेय. अगं बाई किती छान आहे ना. फारच सुंदर आहे रे. हो ना. तेजसच्या बोटामध्ये अगदी शोभून दिसेल. अभि चला, म्हणजे हे एक काम मार्गी लागलं तर. पण अजून सोहा कुठे आली आहे? अभि तू येतानाच कानेर तिला घेऊन आलास. अगं मी त्यांना घ्यायला जाणार होतो, पण तेवढा तेजसचा फोन आला मला. तो म्हणाला की मी आई बाबांना घेऊन निघालोच आहे. म्हणलं ते लोक इथे पोहोचायच्यात, आपण पोहोचणं गरजेचं आहे, म्हणून मी निघून आलो. अरे मला तर म्हणाले होते की थोड्या वेळातच काम आहे, मग एवढा उशीर का लागला? आते तू नको काळजी करूस. हे लोक पोचायच्यात, सोहा इथे पोचलेली असेल. डोंट वरी. आली वाटतं. मी बघतो. हे धर. हो बरं झालं वेळेवर आली ते. तेच ना. नाहीतर काय. या ना. सहस्त्रबुद्ध फॅमिलीचं आमच्याकडनं मनापासून स्वागत करा. या या. आई मंडळी आली. नमस्कार. 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 या ना या बसा बसा. वनिता जरा पाणी आण ग. पाणी घ्या. आत्या प्लीज डोंट बी सो फॉर्मल. माझे मॉम डॅड सेम तुमच्यासारखेच आहेत.
अभि हां हे माझे मॉम डॅड. नमस्कार. जे की माझे खूप क्लोज फ्रेंड्स आहेत. आणि हा अभि, सोहाचा मोठा भाऊ. आणि या 2 आई. ऍक्च्युली ह्या सोहाच्या मम्मी आहेत आणि या आत्या. पण आत्या सुद्धा आईपेक्षा कमी नाही आहेत. काका, तुमच्या डोक्याला ती पट्टी कसली लावली आहे? काही जखम वगैरे झाली आहे का? नाही म्हणजे ते येताना जिन्यावरून पडले ना. ओ माय गॉड. थोडीशी जखम आहे, जास्त काही नाही. ही इज ओके ना. आमच्यामुळे तुमची खूप धावपळ झाली असेल ना? हो ना. आणि येताना जेटलॅगचाही प्रॉब्लेम झाला असेल. नाही, तसा काही त्रास नाही झाला. उलट अहो एक्साइटमेंटच जास्त आहे. आणि त्या एक्साइटमेंटनी जेटलॅग वरती मात केली आहे. हो हो. नाही म्हणजे आपण इथे आलो हे बरंच झालं. आमच्या मुलाचा साखरपुडा असल्यावर आम्ही इथे असायलाच हवं ना. बरोबर आहे. अहो पण आम्ही खास ज्याच्यासाठी इथे आलोय ती आहे कुठे? अब सोहा जरा बाहेर गेलीये, येतच असेल. बस पटकन आणि आता फॉर्म भरू. सोहाचं हे काम जर वेळेत झालं तर ती घरी पण वेळेत पोहोचेल. नाही नाही, काहीही झालं तरी तसं होता कामा नये. मीनाक्षी, माझे फोटो पाहिलेस का? झाला फॉर्म भरून? हो सर, पण सर फॉर्म भरून झालाय पण फोटो. हे बघा, तुमचे फोटो सापडत नसतील ना, संध्याकाळी या. मी आता जेवायला जातो. सर फोटो आहेत, मी आणले होते, इथेच असतील. अहो असतील नाही ते शोधा ना. हो. सोहा अगं हे बघ, इथे पडले होते. थँक्यू. सोहाचा फोन चालू होत नाहीये आणि माझ्या फोनची बॅटरी गेलीये. म्हणजे आता अभिनने आम्हाला इथे शोधत येणं ही एकच शक्यता आहे.
अजून फक्त अर्धा तास मला सोहाला गुंतवून ठेवायला हवं. थँक्यू सो मच फॉर युअर कॉपरेशन सर. ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता. मीनाक्षी, माझा फोन ऑफ झालाय. तू घरी फोन करून कळव की आपण निघतोय म्हणून. हा अगं हे बघ, माझ्या फोनची बॅटरी पण संपली आहे. यार, बरं ठीक आहे, जाऊ दे, आपण डिरेक्टली घरीच जाऊया. तेजस आणि त्याचे आई बाबा आले असतील. हा चल. हां हां प्राची, तुमच्यापैकी कोणी सोहासोबत आहे का? नाही? ओके, ठीक आहे, बाय. काय झालं? सोहा कुठे आहे? तरी तुला मी म्हटलं होतं, तिला मीनाक्षी बरोबर एकटीला पाठवू नकोस. ते तर शांत हो. मी काय म्हणतो, मी जाऊन सोहाच्या कॉलेजमध्ये बघून येऊ का? बहुतेक तिच्या कामाला उशीर लागला असेल. अरे आता तू कशाला निघालास? अभिजित, गब हो, वाजले किती? 4 वाजून गेले. हा, उशीर होतोय. सोहा कुठे आहे? बोलवा तिला लवकर. हा, येईलच ती. बायको, स्वा इथं न पोचण्यामाग जर का तू आगाऊपणा केला असेल ना यात, तर मग तू हाय आणि मी हाय.